नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेचं महत्त्व ओळखा। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या आपण बघितल्यात। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा होती। आरोपीला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे। माजी खासदार नवनीत राणा यांना इंस्टाग्रामवर शेख इसा शेख मुसा नावाच्या व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केलाय। आरोपीचं लोकेशन छत्तीसगडमध्ये असल्याचं समजताच पोलीस पथक तात्काळ रवाना झालंय। रायपूर आणि भिलाई सारख्या अनेक ठिकाणी पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली। अखेर शनिवारी पहाटे भिलाई परिसरातून पोलिसांनी आरोपी इसा भाईला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीला मदत करणाऱ्या त्या 4 नातेवाईकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांनाही ताब्यात घेतलं आहे। या संपूर्ण कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। यावेळी पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे, एसीपी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण उपस्थित होते। नवनीत राणा मॅडम यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी तसेच अश्लील शिवीगाळ करण्यात आली होती आणि हा प्रकार 6/8/2025 रोजी रात्री निदर्शनास आला होता। त्यावरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्रमांक 391/25 कलम 296, 351(3) आणि 79 BNS भारतीय न्याय संहिता तसेच IT ऍक्टचे कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी पोलीस स्टेशन राजापेठ तसेच क्राईम ब्रांच यांना आदेश दिले होते की यामधील आरोपी त्वरित ताब्यात घ्यावे आणि कारवाई करावी। त्या अनुषंगाने क्राईमचे युनिट 2 चे PI संदीप चव्हाण यांनी यामध्ये कारवाई करून मुख्य आरोपी भिलाई छत्तीसगड या ठिकाणाहून शेख इसा शेख मुसा 28 वर्ष, मूळ राहणार पत्रोड, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतलेला आहे। याला ताब्यात घेताना असंही निदर्शनास आलेलं आहे की या आरोपीला गुन्ह्यात मदत करणे तसेच त्याला पळून जाणे आणि इतर सहकार्य पुरवणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी इतर 4 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। असे एकूण 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि यामध्ये इतर 2 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत, परंतु त्यांना अटक करणं अद्याप बाकी आहे। त्यासाठी कामकाज चालू आहे, त्यांचं वर्कआउट चालू आहे। अशा प्रकारे जो संवेदनशील आणि महत्वाचा गुन्हा अमरावती शहरात घडला होता तो आपण त्वरित माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून त्या पथकाद्वारे आरोपी अटक करून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई आपण करत आहोत। 4 आरोपी कोण आहेत?
आरोपींचे इतर जे सहकार्य करणारे आरोपी आहेत, शेख मुस्ताक शेख मुसा वय 32 वर्ष, पत्रोट शेख मुस्ताक. आपल्याला प्रेस नोट पण देऊ आपण, त्याच्यात सगळे डिटेल येऊन जाईल. म्हणजे हा प्रेस नोट दिली म्हणजे प्रिंटेड देऊ, म्हणजे त्यात डिटेल येईल. एखादं नाव परत करेक्शन करायचं काम नको. आता तो तपास करू आपण की त्यामागचा उद्देश काय आहे, त्याचं मोटिव्ह काय आहे, हे सगळं आरोपीला जेव्हा प्रॉपर इंट्रॉगेशन करू. नाही सध्या तर सांगणं योग्य नाही, कारण तपासाचा भाग आहे तो. तपासात नाही ते सगळं होईल तपासात. आता सध्या आरोपी आणून त्याच्याकडे चौकशी सुरू केली. आहे ते सगळं प्रेस नोट मध्ये तुम्हाला सगळं मिळेल की पळून जाण्याकरता पैसे पुरवणारा त्याचा भाऊ आहे शेख मुस्ताक शेख मुसा 32 वर्ष, यांनी पैसे पुरवलेले, समोरच्यांनी गाडी पुरवलेली, असे सगळे रोल पण डिफाईन केलेले. ठीक आहे. चारही अटक, टोटल 5 अटक आहेत आणि 2 आणखी अटक करणे बाकी आहे. ते आज सध्या तरी म्हणजे मदत करणारे म्हणून लिहिलेलं आहे, त्याच्यात त्यांची काय मदत आहे आपल्याला तपासत दिसत. या प्रकरणाची पुढील चौकशी सध्या सुरू आहे आणि आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल. राजकीय व्यक्तींना सोशल मीडियावर धमक्या देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून लवकरच यामागे कोण आहे याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या MIDC परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री ऑल कार्गो घाटी ट्रान्सपोर्ट कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं असून जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जळून खाक झाला आहे. आगीचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे. अमरावती MIDC मधील नॅशनल पेस्टिसाइड्स अँड केमिकल्स कंपनीसमोर असलेल्या ऑल कार्गो गती ट्रान्सपोर्ट अँड कुरिअर कंपनीमध्ये मध्यरात्री 1 ते 3च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कंपनीला कवेत घेतलं. बाजूच्या कंपनीच्या चौकीदाराने पहाटे 4च्या सुमारास कंपनीचे संचालक पंकज बेलणकर यांना फोन करून आगीची माहिती दिली. माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी अग्निशमक दलाला व राजापेठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 8 ते 9 अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले. आगीमुळे कंपनीतील गारमेंट्स, LED इलेक्ट्रिक्स वस्तू, स्पोर्ट्स बाईक, मॉल्सचा माल, तयार कपडे, मोठे टीव्ही, प्रोजेक्टर, पॅनल, फुटवेअर आणि स्टेशनरीसह अनेक वस्तू जळून खाक झाल्यात. या घटनेची माहिती देताना आकाश पिंपळकर यांनी सांगितले की जर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले नसते तर बाजूच्या श्री कार केअर गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या 8 ते 10 गाड्यांनाही आगीची झळ बसली असती. सध्या आगीचं कारण अस्पष्ट असून कंपनीमधील CCTV कॅमेऱ्यांचा DVR सुद्धा जळाल्यामुळे घटनेचा तपास करणं आव्हानात्मक बनलं आहे. या घटनेमुळे कंपनीला 50 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. माझं राहणं इथंच आहे गोदावरी कॉलनीमध्ये आणि माझं हे ऑल कार्गो गतीच्या फ्रँचायझी आहे माझ्याकडे, कुरिअरची, ट्रान्सपोर्टेशन, अमरावती जिल्ह्याची. तर सकाळी नाईटला कामणारा जाणाऱ्या मुलाचा मला 3:45 वाजता वगैरे फोन आला, कारण गाडीवर नंबर होता. मी फोन उचलला, त्यांनी सांगितलं भाऊ तुमच्या या कंपनीमधून आगीचे धूळ वगैरे येत आहे. तसंच मी 10 मिनिटात पोहोचलो आणि येताना मी फायर ब्रिगेडला फोन केला. त्यांनी मुलांनी पण फायर ब्रिगेडला फोन केला. तर आम्ही आलो होतो पूर्णपणे आतमधून, लोट येत होते, शटर वगैरे एकदम लाल झालेलं होतं. हे मी गेट आधी उघडलं आणि आमच्याकडे पाण्यामुळे ते थोडं करायचा प्रयत्न केला, पण ती इतकी म्हणजे हे होतं, भीषण आग होती, ते काही हे होणार नव्हतं. तर अर्ध्या पाऊण तासातच गाड्या पोचल्या फायर ब्रिगेडच्या आणि त्यांनी हे चालू केलं. तर पूर्णपणे जवळपास 100-125 कस्टमरांचं शिपमेंट आतमध्ये होते आणि 50 ते 55 लाखाच्या सुमारास सध्याच तरी एक हे आहे. किती गाड्या लागल्या आग विचारण्यासाठी? 5 ते 6 गाड्या तर लागल्यास. इथे जास्त गारमेंटचं सामान होतं माझ्याकडे, गारमेंट आणि जे इलेक्ट्रॉनिक गुड्स वगैरे राहतात आणि इथे जे टेक्सटाईल्स वगैरे आहेत, फ्रॉकच्या कंपन्या वगैरे, त्यांचं पाठवणारा पण माल होता, जो आज सकाळी निघणार, जो आम्ही आदल्या दिवशी पिकअप करतो संध्याकाळपर्यंत. तो सकाळी गाडीमध्ये लोड होऊन जाते, पण रात्री असं झाल्यामुळं त्याही मालाचं नुकसान. स्पोर्ट बाईक
हो, आता कस्टमरचं जे हाऊस होल्ड वगैरे मटेरियल पण काही आलं होतं, तर त्यांच्यात त्यांची बाईक पण असेल, घर सामान वगैरे जे आर्मी असतात. यामध्ये जे आहे जितकं माल आहे आणि यामध्ये जे नुकसान झालं आहे या संदर्भामध्ये काही विमा वगैरे? हो, आता कंपनीचं तसं माझं बोलणं झालं आहे. ते हायर ऑथॉरिटीचे पर्सन येत आहेत नागपूर वगैरे मेन ब्रांच मधून. ते सर्व डाटा वगैरे काढून येतील आणि तेव्हाच ते सांगू शकू आपण काय झालं. कारण इथलं तर सिस्टम वगैरे जळालं आहे, तर इथून आता सध्याच आपण काही नाही, पण एक अप्रॉक्सिमेटली तरी 50-55 लाखाच्या आसपास तरी आहे. कारण 100-125चा डाटा मी संध्याकाळीच आमच्याकडे अनलोड झाला आहे. काय अंदाज आहे नेमका आग लागण्याचं, काय बातमी अंदाज? तर प्राथमिक तर आता जसं पाहत्यावरून इलेक्ट्रिकच वाटत आहे, शॉर्ट सर्किटचं. तर दुसरं आता आल्यावर सर्वेवर वगैरे सर्व मटेरियल चेक केल्यावर पाहू काय अजून दुसरं, आणि सीसीटीव्ही आजूबाजूचे चेक केल्यावर माहीतच पडेल काय आहे. इथे शॉर्ट सर्किटची समस्या होत आहे का असं महावितरण जबाबदार त्यासाठी सगळे वाटते? हो, आता 1-2 आता ह्याच कंपनीला 1-2 वर्षा अगोदर नॅशनल केमिकल मध्ये ते घटना झाली, तुम्हाला माहीतच असेल, खूप मोठी. आणि आता एक दाल मिल इथे झालेली आहे MIDC चौकात. शॉर्ट सर्किटचे प्रॉब्लेम तर होत आहेत. एका क्षणात ट्रान्सपोर्ट कंपनीचं मोठं नुकसान झालं. या घटनेमुळे MIDC मधील सुरक्षा व्यवस्था आणि विशेषतः अग्निशमन विभागाची गाडी MIDC मध्ये उपलब्ध नसल्याची उणीव पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी उमेद कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला आमदार रोहित पवार यांचा पाठिंबा मिळाला असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला अधिकाऱ्यांविरोधात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. जिल्हा परिषद कार्यालयात सकाळी एक वेगळीच हलचल होती. उमेद प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांच्या स्थानांतराच्या मागणीकरिता आमदार रोहित पवार स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संचिता मोहपात्र यांची भेट घेण्यासाठी आलेत. त्यांच्यासोबत उमेदचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट CEO समोर मांडल्यात. त्यांचा आरोप आहे की उमेद कर्मचाऱ्यांवर सातत्याने मानसिक दबाव आणला जात आहे. या स्थानाला कंटाळून शीतल गर्लेवार या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ही घटना सर्वांना हादरून टाकणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ उमेदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादाला काही तोडगा निघेल का, की संघर्ष आणखी तीव्र होईल, याची प्रतीक्षा आता सर्वांनाच आहे. सरकारला या बाबतीत काय पडलंय असं वाटत नाही. एक महिला जी उमेदसाठी काम करते ती कॉन्ट्रॅक्टवर काम करते, हरकत नाही, पण असे किती आहेत या महाराष्ट्रामध्ये? लाखो आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहात का? एखादा अधिकारी एखाद्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यावर अन्याय करत असेल, मुद्दामून तिथं जे काही डॉक्युमेंट लागतात, नाहीतर त्याला काय म्हणतो आपण, एक KRA रिपोर्ट असतो, तो रिपोर्टच दिला जात नसेल, म्हणजे आता समजा मी अधिकारी, मला तुम्ही आवडत नाही आणि मी मुद्दामून तुमचे KRA देणार नाही, मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्या प्रक्रियेतून बाहेर जाता आणि तुमचा पगारसुद्धा बंद होऊन तुम्हाला हकलही जाऊ शकते. असं जर धमकी देऊन मग उद्या जाऊन वेगळे अधिकारी तिथे येतील, वेगळ्या पद्धतीने अन्यायसुद्धा करतील. मग अन्याय या कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी ऐकायचं का? मग हे जे काय आहे हे कुठेतरी ऐकून घेतलं पाहिजे. आता आम्ही सेक्रेटरी साहेबांशी बोललो आहे, ते त्या बाबतीत लक्ष घालतील असं सांगितलं आहे. CEO साहेबांना आम्ही फोनवर बोललेलो, पण आता जाऊन त्यांच्याशी आम्ही बोलू आणि हा विषय खरं काय खोटं काय, यांच्याकडे पण काही डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट मॅडमला त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ. पण अशा पद्धतीने अन्याय होत असताना तुम्ही फक्त एकच बाजू ऐकत असाल आणि हे फक्त गरीब आहेत, नाही तर कॉन्ट्रॅक्टरवर आहेत म्हणून ह्यांची बाजू तुम्ही ऐकत नसताल, तर या राज्यामध्ये आपण बघितलं तर परमनंट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कॉन्ट्रॅक्टर वर्कर्स आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर परमनंट संघटनेने सुद्धा या लोकांना पाठबळ आणि पाठिंबा तिथं दिलेला आहे. त्यामुळे हे जे काय चाललं आहे चुकीचं, आम्ही CEO साहेब मॅडमशी जाऊन तिथं बोलू. आमचा एकच विषय आहे की आम्ही उमेदचे कर्मचारी आहोत, कंत्राटी कर्मचारी आहोत आणि गेल्या 1.5 वर्षापासून सर्व कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. आम्ही काम करूनसुद्धा KRAमध्ये खोट्या पद्धतीने मार्किंग करून आमचा पुनर्नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ केल्या जात आहे आणि याच मानसिक त्रासाला बळी पडून आमच्या एक कर्मचाऱ्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. आमचे एक चांगलं भाग्य म्हणावं की त्यामधून त्या वाचल्या, आता थोड्या सस्टेन आहे. आमची एवढीच मागणी आहे की न्याय द्यावा आम्हाला. ज्यांनी हे जे कटकारस्थान करून खोट्या तक्रारी घेऊन लोकांचे KRA
चुकीच्या पद्धतीने लिहून रिमार्क देऊन जे काही त्यांचे KRA थांबवले आहे, नियुक्ती आदेश थांबवले आहे, ते तात्काळ पूर्ण करावे, देण्यात यावी त्यांना नियुक्त्या. आणि दुसरं की याची चौकशी होईपर्यंत ज्या प्रीती देशमुख मॅडम आहे त्यांची इतर जिल्ह्यामधले बदली करावी, एवढी आमची अखेर. आणि जेपर्यंत त्यांची बदली होणार नाही आमचे सर्व कर्मचारी हे काम बंद आंदोलन सहभागी राहणार आहेत. जे आहेत तर त्यांनी ज्या हे सिनियर अधिकारी प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्या जाचाला कंटाळून जे सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांना न्याय देण्यात यावा आणि त्यांचा जो KRA थांबवला आहे त्यांचा तो KRA पूर्ण करून आणि ज्या PD मॅडम आहेत त्यांची त्वरित बदली करण्यात यावी. जिल्हा अध्यक्ष उमेद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अकोला जिल्ह्याची आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ येथील सर्व कर्मचारी आणि अमरावतीचे प्रॉपर कर्मचारी या ठिकाणी आलेला आहोत. अमरावती जिल्ह्यामध्ये जे उमेद अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसोबत जी घटना घडली ती खूप वाईट घटना घडली. असं कुठल्याही अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत करू नये, जेणेकरून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल किंवा तसा विचार येईल. जेव्हा माणसाच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो तर तो खरोखर त्या त्रासाला कंटाळलेला असतो किंवा खूप दिवसापासून डिप्रेशनमध्ये किंवा त्यांच्यासोबत त्या पद्धतीचं वागणं हे सगळं घडत असतं. त्यामुळे एकाएकी कोणताही व्यक्ती आत्महत्या करायला करत नाही. सुदैवानं मॅडम आमच्या सर्वांच्या त्यांच्या सोबत आहे, त्यामुळे त्या वाचल्या आणि आमची जे उमेद अभियानामध्ये जे कंत्राटी कार्यकर्ते काम करत आहेत तर जी KRAची पद्धती आहे त्या भीतीपोटी कुठल्याही प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी वाटेल त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं काम करून घेते, हे पण एक चुकीचं आहे. का तर मग तुमचे KRA आमच्या हातात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू करण्याबरोबरच उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही पुढे आला आहे. आता जिल्हा प्रशासन या मागण्यांवर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज आपण एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इंग्रजांच्या राजवटीत गरिबांसाठी संघर्ष केला. ज्यांना काही लोक डाकू म्हणत पण तेच आदिवासी आणि गरीब बांधवांसाठी देवदूत होते. आज आपण मेळघाटाच्या जंगलातील या जननायकाबद्दल बोलणार आहोत ज्यांचे नाव आहे. ज्या प्रकारे आज आदिवासी दिवस आहे आणि आदिवासी दिवसच्या या पावन दिवशी आपण टंट्या मामाच्या वेशभूषेमध्ये काय टंट्या मामाचा इतिहास भील इतिहास काय. नमस्कार, मी अभिनेता विनय भगत. खरंच आज जरा वेगळी भूमिका साकारायला मिळाली. याआधी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका तर मी स्वीकारल्याच, पण आता मी टंट्या मामा भील यांची भूमिका स्वीकारतोय. परंतु ही भूमिका करत असताना जेव्हा त्यांचा इतिहास मी वाचला, जेव्हा त्यांचा इतिहास मी लक्षात घेतला, खरंच या माणसाला माझा 10 वेळा सल्यूट आहे. कारण या माणसाचा इतिहास असा आहे की यांनी तब्बल 11 वर्ष इंग्रजांना झुंजत ठेवलं, त्यांच्या हाती सापडले नाही. पण त्या माणसाची पार्श्वभूमी जर बघितली तर तो माणूस गरिबांना अन्नदान करायचा आणि श्रीमंतांना लुटायचा. आज जर तुम्ही खंडवा मध्य प्रदेशमध्ये गेले, ज्या ठिकाणी इंग्रजांची त्यांनी रेल्वे लुटली होती त्या ठिकाणी आजही रेल्वे त्यांना मानवंदना देते. ती रेल्वे तिथं थांबते आणि त्यांचं राहायचं ठिकाण म्हणजे अकोटचं जंगल. खरंच या क्रांतीवीराला माझा मानाचा मुजरा. आणि टंट्या मामा का म्हणतात? त्यांना टंट्या मामा का म्हणतात? कारण त्यांचे कामच तसे होते, ते तटस्थ वागायचे, म्हणजे दुश्मनाला सडेतोड उत्तर द्यायचे. बहिणीचे भाऊ होते म्हणून. हा, आणि सर्वात महत्वाचं आज अभिमानाचा दिवस आहे, आज रक्षाबंधन सुद्धा आहे आणि आदिवासी दिवस आहे. त्याच दिवशी मला टंट्या मामाची भूमिका साकारायला मिळाली. कारण ते जरी सगळ्यांच्या आईच्या पोटातून जन्माला नाही आले, परंतु ते प्रत्येक बहिणीचे भाऊ होते. टंट्या मामा भील यांनी आपल्या समाजासाठी आणि आदिवासी बांधवांसाठी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या बलिदानाला सलाम म्हणून आजही खंडवा येथील रेल्वे 2 मिनिटे थांबते. हीच गोष्ट त्यांच्या कार्याची आणि लोकप्रियतेची साक्ष देते. टंट्या मामा भील हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते जो आजही मेळघाट आणि आदिवासींच्या मनात जिवंत आहे. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर.
निशांत सेवा समिती आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा झालेल्या या खास रक्षाबंधन सोहळ्याची बातमी जाणून घेऊया। या कार्यक्रमात महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये एक अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा पार पडलाय। निशांत सेवा समितीच्या महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये समुपदेशन केंद्र चालवणाऱ्या महिलांनी एकत्रित येऊन सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकरिता रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। या महिलांनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधली। या कृतीतून त्यांनी पोलीस प्रशासनावरचा विश्वास आणि आदर व्यक्त केलाय। यावेळी पोलीस प्रशासनाने नेहमीच बहिणीच्या पाठीशी उभे राहून त्यांना बळ द्यावे अशी मनोमन प्रार्थना करण्यात आली। राखी बांधल्यानंतर या महिलांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना औक्षण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। हा सोहळा पोलीस आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करणारा ठरला। आज आमच्या पोलीस बांधवांना आमची 12 महिने ते आमच्या रक्षण करतात, म्हणून आज त्यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आज सगळ्या उपस्थित आहोत। मी निशांत सेवाभावी संस्थेची अध्यक्ष आणि माझी महिला आणि सहेली बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा नंदाताई राऊत त्यांच्या सहकारी आणि आम्ही सगळ्या महिलांनी पोलीस बांधवांना आज राखी बांधून फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या। हा खास सोहळा समाजातील पोलीस प्रशासनाबद्दलचा आदर आणि विश्वास दर्शवितो। निशांत सेवा समिती आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनने आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे। राखीच्या नात्यात प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचा संदेश असतो आणि तो संदेश अमरावती मध्यवर्ती कारागृहातही पोहोचला आहे। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि हक्काचं घर सहकारी बौद्धिष्य संस्थेच्या महिलांनी कैद्यांशी राखीच्या माध्यमातून जुळवला एक भावनिक बंध। अमरावती मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सणाचा अनोखा सोहळा पार पडला। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि हक्कांचं घर सहकारी बौद्धिशीय संस्थेच्या वतीने महिलांनी अनेक कैदी बांधवांना राखी बांधून सण साजरा केला। या उपक्रमातून समाजात बंधुतेचा, आपुलकीचा आणि एकमेकांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला। कैदी बांधवांनीही संस्थेच्या महिलांना आशीर्वाद आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। कारागृहातील वातावरण भावनिक आणि आनंदी झालेत। या कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कैद्यांसोबत संवाद साधत त्यांना मानसिक बळ दिलं। राखीच्या दोऱ्यातील प्रेम आणि बंधुत्वाचा भाव कैद्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। सणानिमित्त कारागृह प्रशासनानेही संस्थेच्या कार्याचे कौतुक केलेत। हा उपक्रम केवळ सणापुरता मर्यादित न राहता समाजाशी जोडणारा एक संवेदनशील पूल ठरला। आज रक्षाबंधनाच्या पर्वावर आम्ही मध्यवर्ती कार्यालय अमरावती येथे कैदी बांधवांना राखी बांधण्यासाठी आलेलो आहे। कारण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या कैदी बांधवांना देखील एक बहिणीचं रक्षासूत्र आणि बहिणीचं प्रेम कुठेतरी एक सामाजिकता आहे, कुठेतरी कुठल्या तरी कारणास्तव काही म्हणा याची आणि कैदी बांधवांना सुद्धा या पर्वाचं महत्त्व कळावं, त्यांच्यामध्ये देखील आनंद उत्साह जागावा आणि एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न संस्था नेहमी करतच असते। आणि नेहमीच आम्हाला सपोर्ट मध्यवर्ती कार्यालयातले सगळे आपले पोलीस ऑफिसर्स वगैरे आपले ऑफिसर्स ताई सगळेजण करतच असतात। आणि आज पर्वावर आज आम्ही इथे रक्षासूत्र बांधलेलं आहे आणि खरंच त्यांच्यामध्ये एक आनंदाचं आणि एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती इथे झालेली आहे आणि ते बघून आज आम्हाला देखील खऱ्या अर्थाने आनंद झाला। आज आम्ही कारागृहामध्ये कैद्यांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आलो। बरकाताई बोजे अध्यक्ष आहेत आणि वृंदाताई सचिव आहेत आमच्या, यांच्या माध्यमातून आम्ही या कारागृहात आलो। इथले जे कैदी आहेत हे घरापासून बरेच दूर असतात आणि त्यांना कोणी वर्षभर काही मिळत नाही, काही नातेवाईक वगैरे येत नाही, तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बा इथे रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण चांगल्याच प्रमाणे पार पाडायचा। हा सामाजिक एक कार्यक्रम है। तो हम यहाँ पे आते हैं रक्षाबंधन मनाने के लिए, तो हमें बहुत खुशी होती है और दुख भी होता है इसके लिए। क्यों दुख किस लिए होता है हमारे, क्योंकि यहाँ पे जो कैदी है, कैदियों के आंसू जो हम देखते हैं हमारे को मन दुख होता है। जब राखी बांधते हैं उनके आंखों में बहुत आंसू आते हैं, मगर हम उसके लिए हम तो कुछ नहीं कर सकते, मगर उनके लिए भगवान से प्रार्थना करते हैं कि आपको जो भी दुख है वो दूर हो और आप जल्द से जल्द बाहर आए, ऐसी हम चाहते हैं। और हमको बहुत खुशी होती है कि उनके कोई आ नहीं सकते, उनकी बहन नहीं आ सकती, मगर उतना दर्द तो हम छुपा सकते हैं। राखीच्या एका नाजूक दोऱ्याने कैदी बांधवांच्या मनात नवा उत्साह आणि आपलेपणाचा भाव निर्माण केला। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि हक्काचं घर संस्थेच्या उपक्रमाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा सार्थक संदेश दिला आहे। अजूनही तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत का? तर हा रिपोर्ट नक्की बघा।
कारण रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. काय आहे ही सूचना बघूया. रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याला तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही या गुलाबी नोटा पूर्णपणे बाजारातून गायब झालेल्या नाहीत. मध्यवर्ती बँकेच्या माहितीनुसार अजूनही तब्बल 6017 कोटी रुपये मूल्याच्या नोटा लोकांच्या हातात शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की अशा नोटा अजूनही बँकांमधून बदलून मिळणार आहेत. मात्र वेळेवर त्या नोटा परत करणं नागरिकांसाठी महत्वाचं आहे. या नोटा कायदेशीर चलन म्हणून आता वापरल्या येत नसल्या तरी बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि इतर अधिकृत बँका तयार आहेत. म्हणूनच तुमच्या पाकिटात आणि कपाटात जर अजूनही 2000ची गुलाबी नोट लपून बसली असेल तर तिला ताबडतोब बँकेत घेऊन जा. तरी होती रिझर्व्ह बँकेची महत्त्वपूर्ण सूचना. अजूनही तुमच्याकडे 2000च्या नोटा असतील तर वेळ न दवडता बँकेत जाऊन त्या बदलून घ्या. अशाच महत्त्वाच्या आर्थिक अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज. सणासुदीच्या दिवसात खरेदीचा उत्साह वाढतो आणि त्यात जर बंपर ऑफर मिळाली तर आनंद दुप्पट होतो. असाच काहीसा उत्साह सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. शहरातील प्रसिद्ध आराधना होलसेल शॉपिंग मॉलमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने इथे ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेषतः मान्सून धमाका या खास ऑफरमुळे तर खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. याच धमाल ऑफरचा घेतलेला हा आढावा. राखी पौर्णिमा जवळ आल्याने सर्वजण आपल्या प्रियजनांसाठी भेटवस्तू खरेदी करण्याकरिता उत्सुक आहेत. अशावेळी कमी किमतीत उत्तम दर्जाचे कपडे मिळणे हे एक पर्वणीच असते. आराधना ग्रुपने लाडली बहीण योजनेनंतर आता मान्सून धमाका सुरू केला आहे. यात ब्रँडेड साड्या, बनारसी शालू, शूटिंग शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, घागरा, ओढणी, रेडीमेड कोट, ड्रेस मटेरियल, टीनेज वेअर, किड्स वेअर आणि सलवार सूट यांच्यासारख्या अनेक वस्तूंवर तब्बल 50% पर्यंत सूट मिळत आहे. हा सेल फक्त 3 दिवसांसाठी आहे. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. इथे तुम्हाला प्रत्येक वयोगटातील आणि प्रत्येक आवडीनुसार कपड्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकांसाठी काहीतरी खास इथे आहे. उत्कृष्ट दर्जा आणि सर्वात कमी किंमत यामुळे आराधना होलसेल शॉपिंग मॉल हे ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे. मान्सून सेलाबद्दल असं की म्हणजे आमच्याकडे कम्प्लिटली 50% ऑफ आम्ही देतो. ग्राहकांना जेवढ्यात जास्त चांगले ऑफर देतो. कस्टमर लोकांना चांगली व्हरायटी मेंटेन करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला ग्राहकांना रक्षाबंधनाच्या हिशोबाने चांगला भरपूर म्हणजे उत्कृष्ट प्रतिसाद आहे. काय काय ऑफर चालू फ्रेश स्टॉक सेल मान्सून? फ्रेश स्टॉक सेलमध्ये माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे 300 रुपयापासून तर माझ्याकडे 30 ते 40 हजारापर्यंत आम्ही व्हरायटी मेंटेन केली आहे. त्यामध्ये प्युअर सिल्कमध्ये कांजीवरम, पैठणी, धर्मावरम, केरलापुरम अशा टाईपचे भरपूर प्रकार वेगवेगळे आहेत. बेसिक रेंजमध्ये पण आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी मेंटेन करून राहिलो आणि ग्राहकांना चांगला सेवा देण्याचा प्रयत्न करतो. लाडली बहीण उपहार योजना चालू होती, त्याचं एक पत्र. लाडली बहीण उपहार योजना आता फार म्हणजे उत्स्फूर्तरित्या म्हणजे चालवल्या गेली. ती आता संपलेली आहे म्हणा आणि प्रत्येकाला ज्यांना त्यांचे लकी कुपन निघाले त्यांना आम्ही त्यांची भेट उपहार सुद्धा दिलेली आहेत. राखी निमित्ताने काय म्हणणार सर्व उद्या? राखी निमित्त हे बोलणारा ग्राहकांना किंवा तुम्ही एक काम करा, तर शेवटचा दिवस आहे तर जेवढ्यात जास्त चांगला खरेदी करा. चांगली ऑफर आहे, चांगली व्हरायटी आहे माझ्याकडे. पूर्ण आराधना परिवार तुमच्या सेवेसाठी तयार आहे. आज खरेदी आराधना मॉलमध्ये करत आहे. आराधनामध्ये खूप छान व्हेरायटी दिलेली आहे रक्षाबंधनबद्दल आणि यांनी उपक्रम चालू केला होता लाडकी बहीण. तिथे पण त्यांनी छान रिजनेबल रेटमध्ये साड्या दाखवत आहे. रक्षाबंधनबद्दल काय म्हणणार? हा सण भाऊ बहिणीचा सण आहे. बहीण भावासाठी म्हणजे बहिणीसाठी खूप सुंदर त्यांनी व्हेरायटी ठेवलेली आहे. रिजनेबल रेट आहे, डिझाईन खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे आणि व्यवस्थित ऑफर सुद्धा दिलेले आहे रक्षाबंधनबद्दल. सभी ग्राहकों को रक्षाबंधन की बहुत बहुत शुभकामनाएं. तर तुम्ही बघितलं तर राखीच्या सणासाठी खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्हालाही तुमच्या बजेटमध्ये चांगली खरेदी करायची असेल तर आराधना होलसेल शॉपिंग मॉलचा हा मान्सून धमाका सेल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, ही ऑफर फक्त 3 दिवसांसाठी आहे. तर वेळ न घालवता आजच भेट द्या आणि खास या सेलचा लाभ घ्या. गुड मॉर्निंग ग्रुप अमरावतीने आज एका महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून त्यांनी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांना सायन्स कोर मैदानावर बोलावून परिसरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलं.
ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केली की मैदानावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून पावसाळ्यात साप किंवा विंचूचा धोका वाढला आहे. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान जे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आज अनेक समस्यांनी ते ग्रासलं आहे. गुड मॉर्निंग ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांनी आमदार खोडके दाम्पत्याला भेटून त्यांच्यासमोर या गंभीर परिस्थितीची मांडणी केली आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेलं गाजर गवत आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर साप आणि विंचूचा वावर वाढला आहे, ज्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी इथे काही मद्यधुंद लोकांचा वावर असतो, ज्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकच्या ट्रॅकवर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचं या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इथला म्हणजे स्वच्छतेचा हा मेन प्रॉब्लेम आहे. इथे आता मध्ये इथे साप निघाले होते 2-3 आणि त्यानंतर बसायची व्यवस्था, लेडीज फिरायला येतात, जेंट्स येतात, त्यांना युरिनलची वॉशरूमची आवश्यकता पाहिजे, बसण्याकरता बेंचेस, जिम आणि जिम जे आहे ओपन जिम ते आवश्यक आहे. त्यांना मागं धोडलो होतो आम्ही पाऊस आणि हा स्वच्छता हा फार मेन आहे सगळ्यात. रात्रीच्या वेळेस इथं वातावरण काय राहते, सकाळी तुम्ही येता तर काय बघता मला सांगा. रात्रीच्या असं लोकांना साप दिसले ना, 1-2 साप आता ही 8 दिवसापूर्वीची होती. त्यामुळे ते हे स्वच्छता आणि लाईटचं भयंकर आवश्यक आहे. बॉटलही जास्त दिसतात, सकाळी दिसतात. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. खोडके दाम्पत्याने यावर लवकरात लवकर लक्ष देऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. या गंभीर समस्येवर आता खोडके दाम्पत्य काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती महानगरपालिका यावर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कधीतरी असं काहीतरी घडतं जे आपल्याला माणूस म्हणून पुन्हा एकदा विचार करायला लावतं. आजची ही कथा आहे एका आईच्या अतूट प्रेमाची आणि एका मुलीच्या जगण्याची. अमरावतीमधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, जिथे एका आपल्या 18 वर्षाच्या मुलीसाठी आईने केवळ अवयवदानच नाही तर एक नवीन जीवन दिलं आहे. बेसिकली आनंद होतोय की किडनी ट्रान्सप्लांटेशनची जी प्रक्रिया आहे ती अविरतपणे आम्ही चालू ठेवली आहे. शासनाचा आम्हाला सातत्याने मदत आणि पाठीवर थाप मिळत राहिली असल्या कारणामुळे आपण गरीब रुग्णांपर्यंत अतिशय दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण पोहोचत आहोत. जी काही रुग्ण आहेत ती अतिशय गरीब परिवारातली आहेत, ज्यांनी कधी जीवनात विचार केला नसता की आपल्या रुग्णाला ट्रान्सप्लांट करून पुनर्जन्म देण्यात येईल. त्यामुळे मला असं वाटतं निश्चितचपणे आम्हाला सुद्धा सांगताना आनंद होतो आहे. विशेष म्हणजे सर्व समाजाच्या लोकांना याचा फायदा होत आहे. मग अल्पसंख्याक समाज असो, बुद्धिस्ट समाज असो, मुस्लिम समाज असो, हिंदू असो, जैन असो, त्या समाजाचा कोणत्याही प्रकारचा यात डिस्क्रिमिनेशन नाही आहे. सगळ्यांसाठी आपण ट्रान्सप्लांटेशन कोणताही भेदभाव न करता करतो आहोत. आणि आज सांगताना आनंद होतो की ग्रामीण भागातली मुलगी अशना तहसीन 18 वर्षाची, 18 जेमतेम वर्ष वय तिचं झालेलं होतं, शाळेतच जात होती आणि अचानक तिला मागच्या वर्षी कळलं की तिच्या किडन्या काम करत नाहीत. 6 महिन्यापासून आमच्या इथे डायलिसिस सुरू होती. पण जेव्हा आम्ही ट्रान्सप्लांटेशनचं तिच्यासमोर ही जी काय उपचार पद्धती मांडली, तात्काळपणे त्यांच्या परिवारातल्या सगळ्या मंडळींनी त्याला होकार दिला आणि मग आम्ही 3 महिने सातत्याने तिच्या सगळ्या टेस्ट करून आज सगळ्या सक्सेसफुली आज तिचं ट्रान्सप्लांटेशन करू शकलो. सांगताना आनंद होतोय. तिचा रक्तगट AB पॉझिटिव्ह आणि आईचा रक्तगट होता B पॉझिटिव्ह. तिचं वय 18 वर्ष. आई आहे मिसेस रुबीना परवीन, 42 वर्ष वयाची, B पॉझिटिव्ह, राहणार देऊरवाडा, चांदूर बाजार जवळ. म्हणजे अतिशय ग्रामीण भागातली आणि अतिशय गरीब कुटुंबातला परिवार असताना सुद्धा त्यांनी ट्रान्सप्लांटेशनच्या प्रक्रियेला साथ दिली. आणि आज मला सांगताना आनंद होतो की ती शस्त्रक्रिया अतिशय सुंदर, एकदम 4 तासामध्ये पूर्ण शस्त्रक्रिया करून 12 वाजता दोन्ही डोनर आणि रिसिपियंट आमच्या KTICU मध्ये परत आले. पुनश्च एकदा मेडिकल सुपरिटेंडेंट, ऑफिसर ऑफ स्पेशल ड्युटी, OTचा स्टाफ, KTICUचा स्टाफ, नेफ्रोलॉजिस्ट आणि प्रामुख्याने ॲनेस्थेटिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट या सगळ्या टीम वर्क आहे मोठा. मागच्या वेळेस सांगितलं 30 ते 35 लोकांची त्यामुळे लागतात. त्या सगळ्या लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य होऊ शकत नाही. पण परत एकदा मी तुमच्यापर्यंत सिटी चॅनलच्या माध्यमातून कळवू इच्छितो की महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर आहे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात किडनी ट्रान्सप्लांटच्या सर्जरी चालू आहे. त्यावेळेस आम्हाला एका आठवड्यात 2 शस्त्रक्रिया करण्याचा मान आणि संधी मिळतोय. त्याबद्दल अजून परत
आमची जी टीम आहे अतिशय उत्सुक आहे आणि आनंदी आहे. आणि त्यानंतर 15 ऑगस्ट असल्या कारण सुट्टी आहेत. 22 तारखेला आमचं परत याच महिन्यातलं 3रं ट्रान्सप्लांट. त्यामुळे आमचं सातत्याने हा प्रयत्न राहील की दर शुक्रवारला एक किडनी ट्रान्सप्लांटेशन करायचं आणि वर्षाच्या सरतेसेवटीपर्यंत 100चा जो आकडा आम्ही पार पाडूया. या सगळ्या गोष्टीचं अभिनंदन आमचे सगळे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हेल्थ मिनिस्टर आंबेडकर यांनी सुद्धा फार कौतुक केलं आणि सगळ्यांना त्यांचा रेफरन्स देतात की अमरावतीला जे ट्रान्सप्लांटेशन चालू आहे ते महाराष्ट्रभर सगळ्या लोकांनी राबवायला पाहिजे. तो जो प्रोटोकॉल आहे, ज्या प्रकारे ते घडवून आणतायत त्याचं लोकांनी पालन केलं पाहिजे आणि त्याचीच उजळणी करून आपल्या सगळ्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांट करूया असं ते प्रत्येक सेंटरला जाऊन सांगतात. कदाचित काही दिवसातच अशा शस्त्रक्रिया बाकी ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा चालू होती. पुनश्च ज्या रुग्णांचं आज ट्रान्सप्लांटेशन त्यांना शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो ज्या मातेने आपल्या मुलीला, अविवाहित मुलगी 18 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, तिचं आम्ही आज ट्रान्सप्लांटेशन करू शकलो. सकाळपासून जवळजवळ 12 ते 8 आता 7 वाजेपर्यंत 8-9 लिटर तिला लघवी झाली आहे. तिचं क्रिएटिनिन जे 11-12 राहायचं ते 3 वर आलेलं आहे आणि प्रकृती एकदम उत्तम आहे. पुनश्च तुम्हा सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो, शब्दांना गिरवतो. खरंच आईचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं आणि निस्वार्थ प्रेम आहे. अमरावतीमधून आलेल्या बातमीने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. डॉक्टर अविनाश चौधरी आणि त्यांच्या टीमने केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कुमारी अर्चनाला एक नवीन आयुष्य मिळालं आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील एक मैलाचा दगड आहे आणि महाराष्ट्रातील अवयवदानाला यामुळे नक्कीच एक नवी दिशा मिळेल. अमरावतीतील प्रसिद्ध अंबादेवी एकविरा देवी मंदिर हे श्रद्धेचं मोठं केंद्र. राखीपासून सुरू होणाऱ्या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. पण श्रद्धेच्या या मार्गावर आज मोठा अडथळा उभा आहे. राजापेठ ते अंबा मंदिर जाणारा रस्ता खस्ताहाल झाल्याने भाविकांसह स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक ठरत असून नवरात्रीपूर्वी हा प्रश्न सुटण्याची मागणी होत आहे. अमरावतीतील राजापेठ भागातून अंबादेवी व एकविरा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता हा केवळ श्रद्धाळूंसाठी नव्हे तर स्थानिकांसाठी देखील जीवनवाहिनी आहे. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोठमोठे खड्डे, पावसाच्या पाण्याने भरलेले खोल गाळ आणि सततची धूळ व चिखल यामुळे वाहन चालकांना तर त्रास होतोच आहे, परंतु पायी जाणारे भाविक अक्षरशः धोका पत्करून जातात. या मार्गावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीला जाणारे नागरिक देखील या समस्येला सामोरे जात आहेत. अंत्ययात्रा काढणाऱ्या लोकांना मृत व्यक्तीचा सन्मान करताना देखील रस्त्याच्या खड्ड्यांमधनं वाट काढावी लागते. राखीपासून सुरू झालेल्या सणांच्या मालिकेनंतर नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी अंबादेवी एकविरा मंदिराकडे ओसंडून जाणार आहे. त्याआधी हा रस्ता दुरुस्त करावा, डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून भाविकांची व नागरिकांची सोय करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की मंदिराच्या मार्गांची अवस्था श्रद्धेचा अपमान करून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे. श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेच्या मार्गावर खड्ड्यांनी अडथळा आणला आहे. नवरात्र उत्सव अगदी दारात उभा असताना प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे हीच भाविकांची एकमुखी मागणी आहे. आता बघायचं आहे की हा रस्ता सणांपूर्वी सपाट होतो की खड्ड्यातूनच भक्तांना प्रवास सुरू राहावा लागतो. सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी प्रभारी आरटीओ संजय फेडारकर यांनी काही कठोर पावले उचलली आहेत. या संदर्भात त्यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत काय सांगितलं, तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट घालणं का सक्तीचं करण्यात आलंय आणि अवैध ट्रॅव्हल्सवर कशी कारवाई केली जात आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वात आधी तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मागे बसणाऱ्यांनी पण सुद्धा हेल्मेट घालणे आवश्यक आहे. त्यांनी वाहनाचे सर्व कागदपत्र जवळ ठेवावे आणि तर मग जे स्पीड आहे त्यांनी स्पीड लिमिटमध्ये त्यांनी चालवावी आणि जे सिग्नल्स आहेत त्यांनी त्यांचे मान राखावं. सध्या काही टीनेजर्स मुलं जे आहेत ते वाहन चालवतात, मोठी मोठी कार वगैरे, त्यांची केस होऊ शकतात. ते एकदम चुकीचे आहे. ते जोपर्यंत त्यांच्याकडे परवाना नाही, वाहन चालवायचा परवाना नाही आहे तोपर्यंत त्यांनी वाहन चालवू नये आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करतोच. पण तसंच पालकांनी सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तू वाहन चालवू नको. काही गोष्ट पालकांची पण ती जिम्मेदारी आहे की त्यांनी टीनेजर्सला वाहन देऊ नये.
जे शाळा महाविद्यालयामध्ये जे बसेस चालत आहेत, स्कूल बसेस, त्यामध्ये काय नियम आहे की त्यांचे जे आहे फिटनेस गाड्यांचे आणि त्यांचे पूर्ण नियमाप्रमाणे असायला पाहिजे, काय सूचना? स्कूल बसेसमध्ये अटेंडंट आवश्यक आहे आणि जे सेफ्टी मेजर्स आहेत ते पूर्ण फुलफिल झाले पाहिजे. फायर एक्सटिंग्विशर पाहिजे, तिथं इमर्जन्सी एक्झिट बरोबर पाहिजे आणि त्यांनी एक सेफ साईडमध्ये वाहन पार्क करायला पाहिजे. काही व्हॅन सुद्धा स्कूलच्या चालत आहे आणि ऑटोमध्ये सुद्धा परिवहन होत आहे, या संदर्भात सुद्धा काय? सर, ऑटोमध्ये जर ते 3 विद्यार्थी जर घेऊन जातात सर, त्याला आपण काही रोखू शकत नाही. म्हणजे जर 3च्या वर आहेत विद्यार्थी तर आपण त्यांना रोखू शकतो, कारण ऑटोमध्ये 3 विद्यार्थी न्यायची परवानगी आहे, विद्यार्थी म्हणा किंवा पॅसेंजर्स. शहरामध्ये ज्या प्रकारे आता 3 वाहतूक शाखा झालेल्या आहेत, पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनामध्ये 1 ACT 3 PI आणि ते त्यांचे जे कर्मचारी आहेत ते जे नियम तोडणाऱ्या वाहनांना चालन करतात, परंतु ते चालन इथे RTO विभागात दिसत नाही. वाहन विकणारा व्यक्ती आपला वाहन विकून जाते, त्याच्यावर चालनच असतं. त्याच्यावर काय म्हणतात? नाही सर, चालन आपल्याकडे दिसतात आता. जेव्हापासून सुरू आता मागच्या 1 वर्षापासून आपल्याकडे चालन दिसतात. जे त्यांनी चालन केलेले आहेत आपल्याकडे चालन दिसतात ते, त्यामुळे मग त्याच्या पुढचे एकही कामं त्यांचे होत नाही. अवैध ट्रॅव्हल्स चालू आहेत, ज्या ट्रॅव्हल्सना परमिट नाही आहे, त्या बस परतवाडा बसस्टँड पासून अमरावती, अकोला विविध क्षेत्रामध्ये परिवहन करत आहे, यावर आपल्या काय कारवाई? सर, आपण अवैध जे ट्रॅव्हल्स आहेत आपण त्यांच्यावर नेहमी कारवाई करतो. आता आपण 2 बसेस आता आपण पकडलेले आहेत सध्या, आताच 2 मिनिटांनी आपण 2 बसेस पकडलेले आहेत. जे ट्रॅव्हल्स आहेत ते एक रेवस्कर यांची आहे आणि एक आहे तिवारी, तुझ्या आता मॅटर सुरू होतं तर ते सुरू आहे. ते आपण त्यांच्यावर नेहमी कारवाई करतो. आपण यांच्यावर काय कारवाई केली? यांच्यावर परमिटमुळे त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना परमिट नाही त्यांच्याकडे, आपण त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. साहेब, हे परमिट नसणारे जे वाहन आहेत त्यांच्यावर आपण एकदा कारवाई करतो, मग पुन्हा ते रोडवर दिसतात, मग त्यांना भविष्यात त्या 2दा-3दा कारवाई केल्यानंतर अजून काही असं त्याला जमा करू शकतो? त्याला आपण मग गाडी जमा करून देतो. मग त्यांच्यात जे आहे परमिट सस्पेंड करून देतो आपण नेहमीसाठी आणि त्यांची जी केस आहे आपण वर पाठवतो. सध्या RTO विभागाकडून टप्पा परवाना देणे सुरू आहे. सर, ती क्वेश्चन पीसी ऑफिसने माहिती पडली, मी सांगू शकत नाही त्याला. वाहतूक प्रवासी स्टेज कॅरेज परमिटच्या संदर्भामध्ये RTO विभागाने आतापर्यंत किती कारवाया केलेल्या आहेत? मागील 6 महिन्यात आपण 430 बसेस तपासलेले आहेत. त्याच्यातून जवळपास 143 बसेस दोषी आढळून आले आणि त्यांच्याकडून आपण 7,70,000 रुपये एवढा दंड वसूल केलेला आहे. अशा प्रकारे RTOने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून ते आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा कार्यवाहीतून अधोरेखित होते. नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी या नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. अमरावती MIDC परिसरातील औद्योगिक सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले फायर स्टेशन गेल्या 10 वर्षांपासून बंद पडले आहे. 2015-16 मध्ये उभारलेली ही इमारत आज खंडर अवस्थेत दिसून येते. इथे एकही फायर वाहन किंवा कर्मचारी कार्यरत नाही. अशा परिस्थितीत MIDC परिसरातील उद्योगांना आग लागल्यास बचाव कार्य उशिरा पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमरावती MIDC मध्ये फायर विभाग होते, आता हे फायर विभाग गेले तरी कुठे? MIDCच्या असोसिएशनने फायर विभागाची इमारत बांधून दिली आणि यासोबत फायरची गाडीसुद्धा दिली. जर MIDC मध्ये चालू असलेल्या उद्योगधंद्यामध्ये कुठेही आग लागली तर त्याच्या नियंत्रणाकरिता ही व्यवस्था करून दिली होती. तत्कालीन आयुक्त मनपा आयुक्त मनीषा म्हैसकर आणि त्यावेळचे फायरचे सुप्रिटेंडेंट दडवी यांच्या उपस्थितीमध्ये हा करारनामा 5 वर्षाचा झाला होता. परंतु आज MIDC मध्ये फायरचे वाहनच नाही आहे, व्यवस्थाही नाही आहे आणि कर्मचारी तिथे नाही आहे. मग या व्यवस्था अव्यवस्थित कशा झाल्या आणि आता कुठे आग लागली तर त्या आगीच्या नियंत्रणासाठी काय पाऊल उचलले जातील? आज ज्या प्रकारे इथे कार्गो गती याला आग लागली आणि यासाठी कुठेतरी
फायरची गाडी वालकट कंपाऊंड ते इथे येते, तर ही एक मोठी समस्या आहे। आपल्यासोबत MIDCचे वरिष्ठ उद्योजक आहेत वर्माजी, त्यांच्यासोबत जाणून घ्या त्यांच्या काय एकूण काय विषय है। ये देखिए, हमारे यहाँ MIDC एसोसिएशन ने सबसे पहले फायर ब्रिगेड का पॉइंट बनाया था और वो पूरा कॉरपोरेशन के साथ पूरा करार था और फायर की बुझाने की व्यवस्था MIDC को कॉरपोरेशन ने और MIDC डिपार्टमेंट ने हमें देनी ही चाहिए, कंपल्सन है। पहले यहाँ पर MIDC में फायर ब्रिगेड खड़ी रहती थी, बाकायदा पानी रहता था और आज के तारीख में पूरी व्यवस्था वो पूरी यानी ख़त्म हो चुकी है। उसके अलावा MIDC डिपार्टमेंट ने इस MIDC में इस ढंग की व्यवस्था की हुई थी कि फायर बुझाने के लिए पूरे रोड के साइड में और हर रोड के साइड से फायर के पॉइंट दिए हुए थे। अगर कहीं इमरजेंसी में आग लगती है तो इमीडिएट उसी पॉइंट पे पाइप लगा के वो तुरंत अंगार बुझाई जा सकती थी। अब कई साल हो चुके हैं, ना वो हमारी पाइपलाइन कहीं दिखती है, ना उसके पॉइंट दिखते हैं, ना ही फायर ब्रिगेड टाइम पे रहती है। और सबसे बड़ी दुख की बात मैं आपको बताना चाहूँगा, पीछे हमारे रामा इंडस्ट्री में अंगार लगी तो एक तो फायर ब्रिगेड आने को काफ़ी टाइम लगा और आप ये जान के बड़े हैरान होंगे कि एक जो वो फायर फाइटिंग की जो गाड़ी आई पानी भर के, उसके हज़ारों रुपए हमारे इंडस्ट्री वाले को पे करना पड़ा। उसको जो 10-20 गाड़ियाँ लगी उसके हज़ारों रुपए उसको देना पड़ा। शायद वो कॉस्ट उतने 10-20-25 गाड़ियाँ आई होंगी तो शायद लाखों में गई होंगी, जबकि ये मूलभूत व्यवस्था है। फायर की व्यवस्था रहो या दूसरी कोई भी व्यवस्था रहो, ये मूलभूत व्यवस्था सरकार ने हमें देनी चाहिए, MIDC डिपार्टमेंट ने देनी चाहिए और हमारे मनपा ने हमें देनी चाहिए, जो कि आज व्यवस्था पूरी ख़त्म हो चुकी है। आज भी हमारे यहाँ जो कार्गो का जो कारखाना है उसमें अंगार लगी तो वहाँ भी आने को काफ़ी टाइम लगा और वालकट कंपाउंड से यहाँ आएंगी तब तक तो सर अंगार कहीं के कहीं चले जाएंगी, जबकि ये सारी व्यवस्था है पूरा सरकार का, हमें देना ही काम है और देना ही चाहिए। तो फायर फाइटिंग के पाइप भी हमारे कहाँ गए पता नहीं, शायद पूरे वो ख़त्म हो गए या ज़मीन के अंदर ही है और उसके कोई पॉइंट जगह पे नहीं है। और फायर फाइटिंग की हमारे गाड़ी भी रहती नहीं है। आपका कहना है कि मनपा आपसे टैक्स लेती है, MIDC टैक्स लेती है, लेकिन व्यवस्था है, सुविधा है, व्यवस्था नहीं है ना सर, जबकि ये मूलभूत व्यवस्था है, देने का काम सरकार का है सर। कहीं भी अंगार लगे, फायर स्टेशन बंद क्यों यहाँ का? फायर स्टेशन का सर कोई मेंटेनेंस ही नहीं किया, मनपा ने कोई मेंटेनेंस नहीं किया, MIDC डिपार्टमेंट ने कोई मेंटेनेंस नहीं किया और उसकी जवाबदारी MIDC एसोसिएशन की नहीं होती है कि उनको पगार देवे ये करे। MIDC एसोसिएशन की नहीं है, वो जवाबदारी उनको पगार देना या मेंटेन करना वो कॉरपोरेशन और MIDC डिपार्टमेंट की है सर। इमारत और व्यवस्था इमारत और व्यवस्था है, इमारत की व्यवस्था MIDC डिपार्टमेंट ने कर दी थी और हमारे एसोसिएशन के बाजू में ही वो ऑफिस था। आज वो ऑफिस भी नहीं है, ना वहाँ कोई ऑपरेटर रहते हैं, ना कोई गाड़ी रहती है, ना कुछ रहती है और बहुत तकलीफ होती है सर। और अभी जो आपने टैक्स की बात की, अभी तो और इतने बढ़ के हमें टैक्सेस की नोटिस आई हुई है कि मुझे ही 2,80,000 की नोटिस आई हुई है। और पीछे आपने जब मुलाकात दी थी उसके बाद टैक्स दे रहे हैं आप, दोहरा टैक्स दे रहे हैं सर। पहले तो 13 देते थे हम, कॉरपोरेशन को ऑक्ट्राई भी देते थे, प्रॉपर्टी टैक्स भी देते थे, LBT भी देते थे और MIDC हमारे डिपार्टमेंट को हम सर्विस चार्जेस भी देते थे। और अभी तो इतना टैक्स बढ़ा दिया इन्होंने जिसकी हद नहीं। और व्यवस्था तो कॉरपोरेशन हमें कुछ देती नहीं और ना ही प्रॉपर व्यवस्था हमारे MIDC डिपार्टमेंट की है सर। इमरजेंसी में अंगार लग जावे, कुछ भी हो जावे, कोई जीव हानि हो जाए तो कौन जवाबदार रहेगा उसका? इतनी व्यवस्था लेने के बाद पूरी हमें व्यवस्था मिलना चाहिए, ये हमारा अधिकार है सर। MIDC फायर स्टेशनचे पुनरुज्जीवन आणि फायर वाहन तसेच कर्मचाऱ्यांची नेमणूक ही आता अत्यावश्यक गरज बनली आहे। अन्यथा MIDC परिसरातील उद्योगांना आग लागल्यास होणारे नुकसान भरून काढणे अशक्य होईल। आता महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांची भूमिका यावर निर्णायक ठरणार आहे। भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। राज्य सरकारच्या आर्थिक तुटीला भरून काढण्यासाठी मद्यप्रेमींवर मोठा आर्थिक बोजा। विदेशी दारूच्या दरात तब्बल 9 ते 70% वाढ आणि त्याचबरोबर परवाना शुल्कातही वाढ। पण यामुळे बाजारात एक वेगळंच चित्र समोर आलंय। विदेशी दारू महागल्याने देशी दारूच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे।
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने महसूल वाढविण्यासाठी उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी दारूच्या दरात तब्बल 9 ते 70% वाढ करण्यात आली असून मद्य विक्रीच्या परवान्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय बनावटीच्या विदेशी दारूंमध्ये सर्वाधिक 55 ते 85 रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. या वाढीमुळे शासनाच्या तिजोरीत दरवर्षी अंदाजे 14,000 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचा अंदाज आहे. दर वाढल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे. विदेशी दारूचे दर वाढल्याने आणि देशी दारूचे दर स्थिर राहिल्याने अनेक तळीरामांनी पर्याय म्हणून देशी दारूकडे वळण्यास सुरुवात केली आहे. बडनेरा नवी वस्ती भागात देशी व विदेशी दारूची प्रत्येकी एक दुकाने आहेत, तर जुनी वस्ती भागात एकमेव देशी दारूची दुकान आहे. विदेशी दारू परवडत नसल्याने आणि सवय सोडणे अवघड असल्याने अनेक जण देशी दारू विक्री केंद्राकडे वळत आहेत. जाणकारांच्या मते या दरवाढीमुळे देशी दारूची मागणी आणि विक्री दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदेशी दारू महागल्याने देशी दारूची मागणी वाढणं हे राज्यातील मद्य व्यवसायातील एक नवं समीकरण ठरते. सरकारला महसूल मिळणार असला तरी ग्राहकांचा खिसा रिकामा होणं आणि त्यांच्या पसंतीत बदल होणं ही दोन्ही बाजू लक्षवेधी आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पोलिसांना एका मोठ्या चोरीच्या प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. बनोसा येथील विक्रम ज्वेलर्समध्ये झालेल्या 77 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चोरीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घेऊया. ही घटना 8 ते 9 मेच्या रात्री घडली आहे, जेव्हा अज्ञात चोरांनी बनोसा येथील विक्रम ज्वेलर्सचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातून 5,50,000 रुपयांची रोख रक्कम, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि 760 ग्रॅम सोनं, 13 किलो चांदी असा एकूण 77,69,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेची तक्रार रमेश महादेवराव लोणकर यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करत 17 मे 2025 रोजी जालना आणि बुलढाणा येथील 5 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेलं स्विफ्ट 4-चाकी वाहन आणि शटर तोडण्याची हत्यारं जप्त करण्यात आली आहे. या जप्तीची किंमत सुमारे 12,96,800 रुपये होती. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आणखी 3 फरार आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरलेलं सोनं भंडारा येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तातडीने भंडारा गाठून सोनाराकडून सुमारे 3,32,000 रुपयांची सोन्याची लगड जप्त केली आहे. याशिवाय आरोपींच्या जालना येथील घरातून 1 किलो 600 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले, ज्याची किंमत 1,70,000 रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी 5,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांना योग्य तो संदेश मिळाला आहे. तरी होती अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलेल्या मोठ्या कामगिरीची बातमी. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढला आहे. सिनेमा चौक शहराचा गजबजलेला भाग, पण इथे आज नागरिकांना समस्या अनावर झाल्या आहे. कारण इथल्या मुत्री घरातून पसरत असलेली घाण आणि दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करीत आहे. विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनाच या अस्वच्छतेचा फटका बसत आहे. सिनेमा चौकात असलेलं सार्वजनिक प्रसाधनगृह सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचं कारण बनलं आहे. या भागातून रोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, महिला आणि पुरुष नागरिकांचं येणं जाणं होतं. मात्र प्रसाधनगृहातील घाण थेट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात जमा होत आहे. त्या खड्ड्यातून वाहनं गेल्यावर त्यांच्या चाकांवरून ही घाण रस्त्यावर पसरते. परिणामी परिसरात सतत दुर्गंध पसरत असून नागरिकांना नाक दाबूनच तिथून जावं लागतंय. स्थानिक व्यावसायिकांनाही दिवसभर या अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय. या प्रसाधनगृहामधील घाण वाहून नेण्यासाठी योग्य नालीच नाही. नगर परिषदेकडून नाली खोदून ठेवली आहे, परंतु त्यात पाईप बसवण्यात आलेला नाही. नाली अपुरी असल्याने खड्डा कायम भरलेला राहतो आणि घाण तशीच साचत राहते. यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय. नागरिकांनी नगर परिषदेला तातडीने पाईप बसवून नाली पूर्ण करण्याची, खड्डा बुजवण्याची आणि प्रसाधनगृहातील घाण नियमितपणे साफ करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही. सिनेमा चौकासारख्या मुख्य भागात असं घाणीचं साम्राज्य असणं ही नक्कीच लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने या तक्रारीवर तातडीने पावलं उचलून नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावं अशी अपेक्षा आहे.
रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जातो, पण याच दिवशी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात एक वेगळे चित्र पाहायला मिळालं। इथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिलांनी एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदविला आहे। शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या वेदना अधोरेखित करण्यासाठी या महिलांनी पंतप्रधानांच्या आणि मुख्यमंत्र्यांचा मुखवटा घातलेल्या व्यक्तींना चक्क काळ्या राख्या बांधल्या। धामणगाव रेल्वे शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिलांनी रक्षाबंधनाचा सण सरकार विरोधी आंदोलनासाठी वापरलाय। शेतकरी आत्महत्या आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याकरिता हे आंदोलन करण्यात आलंय। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण हेडिंबे आणि धामणगाव तालुका प्रमुख सूरज गथंडे यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री चौक येथे आंदोलन पार पडलेत। महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा घातलेल्या व्यक्तींना काळ्या राख्या बांधून आपला राग व्यक्त केलाय। यावेळी ही राखी नाही, ही शेतकरी मातांच्या वेदनेची काळी गाठ आहे, अशा घोषणाही देण्यात आल्या। या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर कोरा करावा ही मागणी सरकारपर्यंत पोहोचविणे हा होता। या आंदोलनात तालुक्यातील अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संपूर्ण भारतातला सर्वात पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन। हे जे एक भावाचं आणि बहिणीचं जे अतूट नातं आहे, त्या रक्षाबंधनाच्या मार्फत आणखी घट्ट होण्यासाठी हा सण आपल्या संपूर्ण भारतात राबवला जातो। पण आज देशाचे पंतप्रधान व देशाचे मुख्यमंत्री हे जेव्हा या सणाचं औचित्य साधून ज्या आज आमच्या लाडक्या बहिणी आहे, यांनी ज्या म्हटलं की लाडक्या बहिणी, त्या लाडक्या बहिणीच्या मार्फत त्यांना एक संदेश देण्यासाठी आम्ही आज इथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत हे आंदोलन ठेवलेलं आहे की आज तुम्ही ज्या लाडक्या बहिणी करता, त्या लाडक्या बहिणीचं जे कुंकू आज पुसल्या जाऊन राहिलं, ते कुंकू कुठेतरी तुम्ही लाडका भाऊ म्हणून वाचवण्यासाठी प्रयत्न करा। आमची काय मागणी खूप मोठी नाही, म्हणजे मुळात आमची मागणीच नाही आहे। तुम्ही सत्तेत येण्याच्या पहिले सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, पण सत्तेत आल्यानंतर आज जवळपास 1 वर्षाचा कालावधी खतम होऊन राहिला, पण तुम्ही या कर्जमाफीच्या बाऱ्यात एक शब्दही बोलायला तयार नाही। जेव्हा बच्चूभाऊ यांनी मुद्दे इथे आंदोलन केलं, तर त्या आंदोलनाची भेट देण्यासाठी सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले। त्यांनी सांगितलं की आम्ही समिती गठीत करू, व आज त्यांनी जेव्हा मुर्शीला कार्यक्रमासाठी आले तेव्हा त्यांनी म्हटलं की बच्चूभाऊ यांनी नौटंकी केली। आम्ही तुम्हाला एक सांगतो की बच्चूभाऊ 7 दिवस उपाशी राहिले, तुम्ही फक्त 2 दिवस या शेतकऱ्यासाठी उपाशी राहून दाखवा, आम्ही तुम्हाला मानू। आज मला सांगा, शेतकरी विरोधी जे धोरण आहे, आज शेतकऱ्यांच्या मालाला जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघते तेव्हा कापसाला भाव 6 ते 7 हजार रुपये राहते। शेतकऱ्यांचं जेव्हा सोयाबीन निघते तेव्हा त्या सोयाबीनला 3 ते 4 हजार रुपये। आज शेतकऱ्यांपाशी सोयाबीन नाही, पण आज सोयाबीनचे भाव हे 5 हजाराच्या जवळपास गेलेले आहेत। मला सांगा, जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघते तेव्हा हे सोयाबीनचे भाव 2 ते 3 हजारावर येऊन टिकते। कसा शेतकरी जगेल? आणि ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, ह्या सर्व शेतकऱ्यांच्याच मुली आहे, शेतकऱ्यांच्याच बहिणी आहे आणि शेतकऱ्यांच्याच पत्नी आहे। आज त्यांचं कुठंतरी तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, त्या लाडक्या बहिणीचं कुंकू वाचवण्याचं व त्यांचा प्रपंच हा व्यवस्थित चालवण्यासाठी कुठेतरी आज ठोस निर्णय तुम्ही घेऊन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा पुरा करा व त्याचबरोबर शेतमालाला हमीभाव द्या। तुम्ही जे शेतकरी ज्या तुम्ही महिला भगिनींना म्हटलं होतं सत्तेच्या आधी की आम्ही तुम्हाला 2100 रुपये महिना करू, आज तुम्ही 2100 रुपये महिना तर केलाच नाही। त्या बाबतीत एकाही लाडक्या बहिणीनं म्हटलं नाही की आम्हाला 2100 रुपये महिना द्या, पण त्या लाडक्या बहिणीचं आज म्हणणं आहे की आम्हाला जो 1500 रुपये महिना आहे तोच द्या, पण आमच्या शेतकरी भावाचं, आमच्या वडिलांचं, आमच्या मुलाचं संपूर्ण कर्ज माफ करा व आमच्या मालाला हमी भाव द्या, बस एवढीच त्यांची मागणी आहे। आज ह्याच औचित्य साधून आम्ही आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे चित्र लावून त्यांच्या हाताला आम्ही काळ्या राख्या बांधून या सरकारचा निषेध व्यक्त केला। त्यांनी आता तरी कुठे या लाडक्या बहिणीच्या मार्फत संदेश घेऊन कुठेतरी कर्जमाफी व शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, बस एवढीच आमची विनंती। या आंदोलनाने रक्षाबंधनाला एक वेगळा सामाजिक संदेश दिला आहे। शेतकरी कुटुंबातील माता आणि भगिनींच्या वेदना या काळ्या राखीच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत। सरकार या आंदोलनाची दखल घेते का आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मोर्शी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांच्या गाडीतून त्यांची खासगी रिव्हॉल्वर चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। मोर्शी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या बंगल्यावर चोरीची घटना घडली। 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून अज्ञात चोरट्याने त्यांच्या क्रेटा गाडीची काच फोडून आतून त्यांची खासगी पिस्तूल लंपास केली। एवढंच नव्हे तर चोरट्याने घरातही प्रवेश करून घरफोडी केली।
या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। या घटनेची माहिती मिळताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मोर्शी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय किरण वानखडे, मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले आणि डीबी स्क्वॉडच्या टीमने वेगाने कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपी राजेश दांडगे याला अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली पिस्तूलही जप्त केली आहे। या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांनी नागरिकांना दिलासा दिला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। पोलिसांनी अत्यंत कमी वेळात एका चोरीचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेची प्रचिती येते। नागपूरहून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी एका भीषण रस्ते अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। नागपूरमधील हिंगणा टी पॉइंटहून सुभाषनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका तरुणाची सकाळ शेवटची ठरली। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सकाळी सुमारे 7 ते 8 वाजताच्या सुमारास हेल्मेट शिवाय बाईक चालवणाऱ्या या तरुणाला समोर वाहतूक पोलीस दिसले। पोलिसांनी कारवाई करू नये किंवा दंड भरावा लागू नये या भीतीने तो घाबरला आणि त्याने आपली बाईक चुकीच्या दिशेने वळवली। त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेला एका ट्रकने त्याला चिरडले। तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला, मात्र मृताची ओळख अद्याप पटलेली नाही। या घटनेने वाहतुकीचे नियम आणि पोलिसांच्या कारवाईवर एक नवीन वाद सुरू झाला आहे। पोलिसांची भीती इतकी वाढली आहे की लोक आपला जीव धोक्यात घालण्यापासूनही मागे हटत नाही की हा फक्त हेल्मेट न घालण्याच्या बेपर्वाईचा परिणाम आहे। ही घटना आपल्याला विचार करण्यास भाग पाडते। जिथे एका बाजूला नियमांचे पालन न करणाऱ्या तरुणांची निष्काळजीपणा दिसते, तिथेच पोलिसांच्या भीतीमुळे झालेला हा मृत्यू देखील प्रश्नचिन्हाच्या घेऱ्यात आहे। नागपूरच्या म्हालगीनगर चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान एक अशी घटना समोर आली आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल। जेसीबीने खोदकाम करत असताना मातीऐवजी बाहेर आला मानवी कवटीचा भयंकर सत्य आणि यामुळे परिसरात क्षणातच खळबळ उडाली। नागपूरच्या म्हालगीनगर चौकात शुक्रवारी दुपारच्या सुमारास उड्डाणपुलाच्या बांधकामाचं काम सुरू होतं। जेसीबीने नेहमीसारखं मातीचा थर उचलला, परंतु अचानक ऑपरेटरच्या नजरेसमोर एक मानवी डोकं आलं। त्याच्यासोबत जमिनीतून काही चुड्याही बाहेर आल्या। त्यामुळे हा महिला मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त होत आहे। हे दृश्य पाहून खोदकामात गुंतलेले कामगार हादरलेत। काम तात्काळ थांबवण्यात आलं आणि सक्करदरा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली। सूचना मिळताच पोलीस पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावलेत। प्राथमिक तपासात हा प्रकरण एखाद्या खून प्रकरणाशी संबंधित असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे पुरवण्यात आला असावा असा अंदाज वर्तविला जातोय। सध्या मृतदेह किती जुना आहे हे स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून कवटी आणि संबंधित वस्तू ताब्यात घेतल्या आहेत। फॉरेन्सिक तपासणीसाठी त्या पाठवण्यात आल्या आहेत। घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली। पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवत तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे। या भीषण शोधामुळे म्हालगीनगर परिसरात भीतीचा सावट पसरला आहे। मानवी कवटी सापडल्याची घटना ही फक्त एका योगायोगाने उघड झालेली गुन्ह्याची गुत्थी असू शकते किंवा त्यामागे आणखी मोठं रहस्य दडलेलं आहे का हे तपासातूनच लवकर स्पष्ट होईल। नागपूर पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे। मनसर रामटेक मार्गावर पुन्हा एकदा निष्काळजी वाहन चालकामुळे एका युवकाचा बळी गेला आहे। भरधाव टिप्परने चिरडलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात रास्ता रोको आंदोलन पेटले। मनसर रामटेक मार्गावर महानुभाव पंथ आश्रमाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने रस्ता ओलांडणाऱ्या केशव सीताराम कोडापे या युवकाला चिरडलेत। 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30च्या सुमारास झालेल्या या अपघातात टिप्परने चाक केशवच्या डाव्या हातावरून नेल्याने हात पूर्णपणे निकामी झालाय। या घटनेनंतर ओरिएंटल टोल प्लाझाचे डॉक्टर गजबीये यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेत। त्यांची अवस्था सिरियस आहे। त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं आहे। प्रथमोपचारसाठी केलेलं आहे। तिथून त्यांना रेफर नागपूरसाठी केलेलं आहे। त्यांच्या हेड इंजुरी आणि एक हाताला लागलेला आहे। प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर मेडिकलला रेफर करण्यात आलंय।
मात्र 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या अपघातामुळे संतप्त स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन छेडलेत. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. परंतु आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. शेवटी तहसीलदार रमेश कोळपे यांनी सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जवळपास 1.5 तासांनी मार्ग मोकळा करण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांनी काय मागणी केली आहे आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आहे? आज 4:30च्या दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती मानभाव आश्रमच्या अपोजिट साईडला एक केशव सीताराम कोडाबे माजरा गाव आहे वरोरा तालुक्यातलं, तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे. ट्रकसुद्धा पकडण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सतीभाऊ डोंगरे असतील किंवा गुजूभाऊ यादव असतील, यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजूचे ट्रॅफिक जाम केली होती. त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस आणि तहसील कार्यालयामार्फत आम्ही आलो. त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एक 3,000 ते 4,000 लोक दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात. रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि या लोकांना समोरच्या मठामध्ये, आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला आणि रविवारी पोलीसचा या ठिकाणी बंदोबस्त राहील. त्यानंतर आपल्या मनसर चौकामध्ये ट्रॅफिक जास्त असते, त्या ठिकाणी सुद्धा मोठा चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करता लावण्यात येते. आणि जो मनसरपासून रामटेकपर्यंतचा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवे, या ठिकाणी वरचे स्ट्रीट लाईट आहेत ते कधी बंद असतात. त्याबाबत सुद्धा जगताप जे आहेत डेप्युटी इंजिनियर नॅशनल हायवे, त्यांच्याशी बोललो आहे मी स्वतः, आणि त्या 3-4 मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. आणि जो व्यक्ती याच्यामध्ये अपघातात ज्याला गंभीररित्या जखमी झालेला आहे, तो ट्रक पकडलेला आहे, त्याच्या ट्रक मालकाशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे. ते सुद्धा त्या संबंधित व्यक्तीचा दवाखान्यातला सर्व खर्च ते देण्यास तयार आहेत आणि नियमानुसार संबंधित ट्रक मालक आणि ड्रायव्हरवरती कारवाई होईल. मनसर रामटेक मार्गावरील हा अपघात पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करतो. स्थानिकांच्या मागण्या प्रत्यक्षात राबवल्या गेल्या तरच अशा दुर्घटना टळतील. आजच्या या वेगवान आणि वैज्ञानिक युगात काही दृश्ये अशी असतात जी पाहून मन थक्क होतं. पुसद शहरातील पूस नदी काठावरील खोलेश्वर महादेव मंदिरात दर श्रावण मासात घडणारे एक अद्भुत दृश्य यावर्षीही भाविकांच्या डोळ्यांसमोर उलगडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पूस नदीने स्वतः खोलेश्वर महादेवाला जलाभिषेक घातलाय. पुसद शहरातील प्रसिद्ध बालाजी देवस्थानाच्या परिसरात बसलेले खोलेश्वर महादेव मंदिर हे आपल्या प्राचीनतेसाठी आणि अद्भुत घटनेसाठी ओळखले जाते. श्रावण मास सुरू होताच इथे भाविकांची गर्दी वाढते. परंतु या मंदिराची खासियत म्हणजे दर श्रावण मासात पूस नदी स्वयंस्फूर्तीने मंदिर परिसरात प्रवेश करते आणि महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालते. यंदाही सकाळी 5 वाजल्यापासून पुसद शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या पाण्याने भरून वाहून लागलेल्या पूस नदीने मंदिराकडे मोर्चा वळवला. पाहता पाहता मंदिरात झरे फुटल्यासारखे पाणी शिरलेत आणि पिंड पाण्याखाली गेली. ही घटना पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. पाण्यात न्हालेलं शिवलिंग पाहून अनेकांनी हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून टाकलं. भक्तांच्या मते हा पूस नदीचा जलाभिषेक म्हणजे महादेवाचीच लीला आहे, जी दरवर्षी श्रावण महिन्यातच घडते. हे दृश्य सिटी न्यूज प्रतिनिधी दुर्गेश कान्नू यांनी सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात टिपलं आहे. दरवर्षी घडणारा हा पूस नदीच्या महादेवाला होणारा अभिषेक हा श्रद्धा आणि निसर्गाचा संगम आहे. विज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरीही काही घटना आपल्या संस्कृतीतील भक्ती आणि अद्भुततेचं प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतात. पुसद परिसराला सकाळपासूनच सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. 2 तासांच्या अविरत पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पुसद शहरात पहाटे 4:45 वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आलेत आणि लगेचच अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल 2 तास अविरत कोसळलेल्या पावसाने नदी नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर अनेक नाल्यांना पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागलं.
त्यामुळे शहरातल्या काही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लक्ष्मीनगर परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे शेजारील घरांमध्ये पाणी शिरले. रत्ना शेडके यांचे घर त्यात बुडाले असून मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेडके कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. बाजारपेठेत पाणी साचल्याने दुकानदारांनाही फटका बसला आहे. शहरवासीय सांगत आहे की गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आज अचानक धुवांधार बरसला, ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी नाल्यांचे पाणी कमी झालेले नाही, त्यामुळे प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पुसद शहर आणि परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसामुळे वाहतूक विस्कळीत, घरात पाणी, बाजारपेठेत अडचणी, सर्व स्तरावर परिणाम झालेला दिसतोय. प्रशासनाने तातडीने मदत कार्य हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. एकीकडे अकोल्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे माणुसकीचं एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे. वाडेगावजवळ निर्गुणा नदीच्या पुरात अडकलेल्या एका शेतकऱ्याला गावकऱ्यांनी जीवावर उदार होऊन वाचवलं. अकोल्यातील वाडेगाव येथे गणेश रमेश ढोरे नावाचे शेतकरी निर्गुणा नदी पात्रातून शेतीची कामे आटपून परतत येत होते. अचानक जोरदार पाऊस झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आणि गणेश ढोरे पुरात अडकले. त्यांनी मोठ्या हिमतीने एका छोट्या झाडाचा आधार घेतला आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून वाडेगावचे ग्रामस्थ तात्काळ नदी किनारी जमा झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि कोणतीही सरकारी मदत येण्याची वाट न पाहता स्वतःच बचाव कार्य सुरू केले. स्थानिक तरुणांनी दोरी आणि टायरची ट्यूब वापरून गणेश ढोरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास 5 ते 6 तरुणांच्या 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांनी ढोरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. या दरम्यान अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचे धाडस करू नये असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. गावकऱ्यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयातून बोगस जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केलाय. त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. अर्धापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जो घोटाळा झाला आहे त्याची अधिक माहिती समोर येत आहेत. खूप मोठा गंभीर घोटाळा आहे. आता SP नी स्वतः हा घोटाळा, त्याची चौकशी, इन्व्हेस्टिगेशन मॉनिटर करायचं ठरवलं आहे. मंत्रालयाने पण यांना सूचना दिली आहेत की यात हेल्थ म्हणजे हॉस्पिटलचा पण जो स्टाफ इन्व्हॉल्व असेल तर त्यांची चौकशी व्हायला हवी. यात पूर्ण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टम याचा भयंकर मोठा दुरुपयोग झालेला आहे. आणि यात भीती अशी आहे की काही लोक सर्टिफिकेट घेऊन पळून गेले आहेत. ते कोण होते, ते घोस्ट आयडेंटिटी तयार करण्यात आली का, त्याचा तपास मला असं वाटतंय की पुढच्या 10-15 दिवसात या तपासाला तीव्र गती मिळेल. आतापर्यंत प्रोग्रेस आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? कारण गुन्हा नाही हे प्रकरण दाबण्याचा अर्धापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. आरोग्य मंत्रालयाचे स्थानिक अधिकाऱ्यांनी पण दाबण्याचा प्रयत्न केला.
आणि ही गोष्ट मी स्वतः डायरेक्टली मुख्यमंत्र्यांशी बोललो. हे खूप गंभीर बाब आहेत आणि म्हणूनच आज मला इथे यावं लागले आहेत. आता SP स्वतः यात आणि DG ऑफिस हे मॉनिटर करणार. बडा नेता असल्याचा आपण पहिल्याच भेटीमध्ये खुलासा केला होता या सगळ्या प्रकरणामध्ये. माझ्यासाठी हा राजकीय नेत्यापेक्षा पण देशाची जी सिस्टम करप्ट करण्यात आली आहे की देशाचा जो नॅशनल पोर्टल आहे जन्म मृत्यू, त्यात आतमध्ये घुसायचं, त्यातनं डॉक्युमेंट काढायचे, त्याचा फोटोशॉप करायचा आणि ते सर्टिफिकेटच्या आधारावर पासपोर्ट निघून पळून जायचं. फार खतरनाक. भोंग्याचा जो विषय आहे, आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की जर डेसिबलची मर्यादा ओलांडली गेली तर त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. माझं चौकशी सुरू झाली आहे. मी 10 दिवसानंतर पुन्हा भोंग्यासाठी नांदेडला येणार आहेत. नांदेड शहरातले भोंगे अजून वादत आहे. पोलिसांनी त्याचा संबंध स्थानिक पोलिसांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाही आहे. नांदेड आणि लातूर भोंगे बंद होणार. किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातील या घोटाळ्याला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हदगाव तालुक्यात मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आमगव्हाण गावात काय घडलं जाणून घेऊया. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे हदगाव तालुक्यातील आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री अचानक पाण्याचा प्रवाह इतका वाढला की गावातील नदीला पूर आला. पाण्याचा वेग इतका जास्त होता की गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने काही तासांनी पाण्याचा जोर ओसरल्याने मोठा अनर्थ टळलाय. परंतु या पावसामुळे आमगव्हाण ते शेबार पिंपळी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे जवळपास 1 किलोमीटर वाहतूक सगळी ठप्प आहे आणि घरादाराने सगळीकडे पाणी गेलेलं आहे आणि शेबार पिंपरी आणि रोड हे बंद पडला आहे. तरी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा हे मार्ग काढावा हीच विनंती. इकडे दृश्य पाऊस झाल्यामुळे सगळ्या घरादारांना सगळ्या पाणी गेलेलं आहे. हे पहा इकडे पहा सगळीकडे पाणी गेलेलं आहे आणि कोणतेही प्रशासनाला सांगूनही बी आतापर्यंत कुणी आलं नाही. लगातार 2 दिवस झाले ढगफुटी चालू आहे या विभागामध्ये. तरी ताबडतोब सगळ्यांनी यायची कृपा करावी हीच सगळ्याला विनंती आहे. हे दृश्य पाऊस पहा इकडे घरात पाणी गेलेलं आहे, शाळेमध्ये पाणी गेलेलं आहे, पुन्हा मंदिरामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे. शाळा बुडलेली आहे. प्रशासनानं दखल घ्यावी. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं ते तिकडे माणसं अडकलेली आता मंदिर पाण्याखाली गेलं, इकडे शाळा पाण्याखाली गेली. आपण पाहिले की निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे एका रात्रीत गावकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तलाठी आणि तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे मुरुम माफियांना अक्षरशः फावलं असून नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. JCB आणि ट्रॅक्टर चालक उघडपणे आव्हान देत आहेत, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. प्रशासन खरंच कारवाई करणार का? भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात सध्या दिवसाढवळ्या सुरू आहे मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन. शासकीय जमिनी खोदून JCB आणि ट्रॅक्टरद्वारे मुरुमांची वाहतूक केली जात आहे. दररोज 100 ते 150 ट्रॅक्टर आणि हायवा बंपर भरून मुरुम बाहेर जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते. स्थानिक नागरिकांनी तहसीलदार आणि तलाठी यांना तक्रार केली आहे, मात्र मिळाले फक्त आश्वासनच. तलाठी किशोर राजपूत यांनी पथक पाठवण्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. तहसीलदारांनी तर फोनच उचलला नाही. त्यात भर म्हणजे मुरुम माफियांकडनं नागरिकांनाच धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ता देतो, तुम्ही काहीही करा, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. या सर्व प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून महसूल विभागाचा फायदा काय आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास कमी होत असून या मुरुम माफियांवर कधी आणि कोण कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धावडा परिसरातील हा प्रकार महसूल विभागाच्या नजरेआड नाही, पण तरीही कारवाई होत नाही, हे नक्कीच धक्कादायक आहे। नागरिकांनी थेट शासन स्तरावर कारवाईची मागणी सुरू केली असून पुढे या मुरुम माफियांवर खरंच अंकुश बसणार का, हा मोठा प्रश्न आहे। आरमोरी शहरातून एक दुःखद बातमी समोर येत आहे। शहरातील मुख्य मार्गावरील एका दुचाकी शोरूमची जुनी भिंत कोसळून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। ही दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात घडली आहे। भगतसिंग चौकातील हिरो कंपनीच्या दुचाकी शोरूमची जुनी भिंत अचानक कोसळली आहे। शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली तेव्हा काही तरुण या भिंतीजवळ उभे होते। भिंत कोसळल्याने ते सर्वजण ढिगाऱ्याखाली दबले गेले। या दुर्घटनेत ब्रह्मापुरी येथील आकाश बुरांडे तसेच वडसा येथील तहसीम शेख आणि मोहम्मद हसन अली शेख यांचा जागीच मृत्यू झालाय, तर दीपक मेश्राम, विलास मणे आणि सौरभ चौधरी हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचाराकरिता गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेनंतर इमारतीची मालकी असलेल्या व्यक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नगरपंचायतीने या इमारतीला याआधीच जीर्ण घोषित केले होते आणि तिचा वापर बंद करण्याची नोटीसही दिली होती, तरीही मालकाने याकडे दुर्लक्ष करत शोरूम सुरूच ठेवलेत। याच हलगर्जीपणामुळे निष्पाप तरुणांचा जीव गमवावा लागला। आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। तर ही होती गडचिरोलीच्या आरमोरी येथील दुर्दैवी घटनेची माहिती। नगरपंचायतीच्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक अधिक तपास करीत आहेत। आम्ही आपल्याला लातूर जिल्ह्यातील एका गावाची यशोगाथा सांगणार आहोत, जिथे पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक अनोखा विक्रम रचला गेला। केवळ 1 मिनिटात 450 झाडे लावून हासेगावने संपूर्ण महाराष्ट्राला पर्यावरणाचा एक सुंदर संदेश दिला आहे। लातूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे देवराई फाउंडेशन यांच्यातर्फे तसेच श्री वेताळ शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी आणि शिवश्री फाउंडेशन या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे कॉलेजच्या प्रांगणामध्ये एक बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट हाती घेतला आहे। त्या अंतर्गत आपण ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्यांचं इथं आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपणाला आपण पुढे संगोपन करून ज्या बायोडायव्हर्सिटीची सध्याला गरज आहे आपल्या पूर्ण समाजाला किंवा या पूर्ण सृष्टीला, तर त्याचा एक छोटासा प्रयत्न आपण इथे केलेला आहे। आणि तसेच आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरप्पा बावगे आणि सह्याद्री देवराई फाउंडेशनचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे सर या दोघांचाही वाढदिवस आहे, तर त्या दोघांना मी आज या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य हे वटवृक्षाप्रमाणे खूप मोठं व्हावं आणि आमच्यासारखे सर्व छोटे छोटे वृक्ष त्या सावलीमध्ये खूप आनंदी जगावेत अशी मी अपेक्षा इथं व्यक्त करतो। तर हासेगावचा हा हरित विक्रम केवळ एक उपक्रम नाही, तर तो निसर्गाप्रती असलेल्या एका जबाबदारीचा एक आदर्श आहे। 1 मिनिटात 450 झाडे लावून त्यांनी दाखवून दिले की जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। पंचक्रोशी परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविकांनी माहूरगड दुमदुमून सोडला। आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार यंदाची गर्दी गेल्या काही वर्षातील विक्रमी गर्दी होती। नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर एक अद्भुतपूर्व असा भक्तीचा सागर उसळला आहे। श्री दत्त शिखर संस्थानचे महंत परमपूज्य श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अखंड दत्तनाम सप्ताह आणि पंचकोशी परिक्रमा यात्रेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलाय। नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अंदाजे 4 ते 5 लाख भाविक या यात्रेत सहभागी झाले होते। दुपारी 4 वाजता दत्तशिखर मंदिरातून या परिक्रमेला सुरुवात झाली आणि सह्याद्री पर्वत भाविकांच्या जयघोषाने गजबजून गेला। गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी दुप्पट होती। या भव्य आयोजनामध्ये दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज, चिंतन महाराज, ऋषिकेश जोशी, रवी जोशी तसेच सर्व साधू संत, संस्थेचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली आहे। यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता परिवहन पोलीस, वन विभाग, आरोग्य विभाग आणि नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे ही परिक्रमा यात्रा यशस्वीरित्या पार पडली आहे। खरोखर माहूरगडवरची ही भक्ती आणि श्रद्धेची लाट पाहण्यासारखी होती। खरोखरच माहूरगडावरील हे दृश्य अत्यंत विलोभनीय होतं।
श्रद्धा आणि नियोजनाचा उत्तम संगम इथे पाहायला मिळाला। लाखो भाविकांचा सहभाग आणि प्रशासनाने घेतलेली काळजी यामुळे हा सोहळा यशस्वी ठरला। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल। छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बातम्या बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंटला सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। तोपर्यंत नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।